नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी सिंगल लाईनचं डेली यूजसाठी मंगळसूत्र बनवणार आहे. त्याच्यासाठी मी गोल्डन मणी घेतलेले आहे. ते मोठ्या साईजचे काळे मणी, स्क्रू मंगळसूत्र, छोटे छोटे ब्लॅक मणी आणि सोनेरी कलरचे मणी घेतलेले आहेत. हे बघा, आता मी सिंगल धागा घेतलेला आहे डबल करून. आणि सुरुवातीला आपल्याला काळा मणी नेहमीप्रमाणे टाकायचा आहे. त्यानंतर स्क्रू टाकायचा आहे. तर आपण मागच्या साईडला मिक्स मणी वावणार आहोत, सोनेरी आणि ब्लॅक अशा थोडेसे आपल्याला मागच्या साईडला मणी वाहून घ्यायचे आहेत हे. आणि त्यानंतर आता आपण इथे डिझाईन बनवणार आहोत. तर हे बघा, सुरुवातीला एक मोठा गोल्डन मणी, त्यानंतर छोटा सोनेरी, काळा, परत त्याच्यामध्ये सोनेरी आणि काळा, त्यानंतर बाजूला परत हा एक सोनेरी छोटा मणी आणि मोठा गोल्डन मणी. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला मणी टाकायचे आहे. ती याच्या साईडने हे मणी आलेच पाहिजे. सोनेरी मणीच्या बाजूने हे छोटासे मणी आहे ना सोनेरी कलरचा, ते असे आले पाहिजे. त्यानंतर परत आपल्याला हे बघा, गोल्डन मण्यानंतर परत आपल्याला दोन मध्ये काळे मणी टाकायचे आहेत. नंतर गोल्डन मणी, दोन काळे मणी आणि त्याच्यानंतर परत आपल्याला गोल्डन मणी टाकायचं आहे. आता हे आपल्याला एकदम गळ्याबरोबर हवं आहे का थोडं खाली हवं आहे त्याप्रमाणे माप घेऊन बनवायचं आहे. एका साईडला इतके मणी टाकायचे आहे ती. त्यानंतर आपल्याला वाटी टाकायची आहे. तर हे बघा, गोल्डन मणी, त्यानंतर मंगळसूत्राची वाटी, साईडनी परत एक गोल्डन मणी, मध्ये हे बघा असं टाकलेलं आहेत मी मणी. हे बघा, आता काळा आणि मध्ये हा छोटा मणी टाकलेला आहे सोनेरी, साईडनी परत एक काळा मणी टाकलेला आहे आणि त्यानंतर दुसरा मणी टाकायचा, मंगळसूत्राची वाटी आणि साईडने हे बघा अशा पद्धतीने. आता इथे मी दोन काळे मणींमध्ये एक टाकलेला आहे, त्याच्यामुळे हे दोन जो वाट्यांमध्ये अंतर आहे असा अंतर ठेवायचा आहे, तर ते छान दिसतं. आणि आता आपल्याला परत ह्या साईडला जे मणी वावले तसेच आपल्याला ह्या साईडला, आता मी इथे काळे मणी ठेवलेले आहे, त्याच्यानंतर मंगळसूत्र वावलेलं आहे. तर इकडे पण आपल्याला दोन काळे मणी, त्यानंतर गोल्डन मणी टाकायचं आहे. हे मधले जे आहे ते दोन काळे मणी, गोल्डन मणी, दोन काळे मणी आणि गोल्डन मणी. आता ह्या काळ्या मण्यांच्या पुढे पण एक सोनेरी कलरचा मणी आहे आणि मागे पण आणि मध्ये अशा पद्धतीने येतील. असे प्रत्येक मण्यांमध्ये आपल्याला हे छोट्या साईजचे मणी आहेत ते टाकूनच घ्यायचे आहेत. तर हे बघा, आता मी 10 वावलेले आहे ती वाटीपासून. हे बघा, इथून मोजायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मणी वावलेले आहे ती. जर आपल्याकडे कमी मणी असतील तर मग अशा पद्धतीने वळून आणि मग मागे ते सोनेरी आणि गोल्डन मिक्स वावायचे. तर आता आपल्याला मागच्या साईडला जे मणी वावले होते मिक्स आहे बघा असे. आता हे सोन्याचे मणी जर का आपल्याकडे कमी असतील तर मग असे वळून घ्यायचे सुरुवातीला, हे टाकून आणि मग मणी वळून, आणि मग हे जास्त टाकायचे मागच्या साईडला. आणि हे जास्त असतील तर मग जास्त हे असे बॉक्स बनवून घ्यायचे आणि हे मागचे छोटे मणी आहेत ते कमी टाकायचे. तर हे बघा, अशा पद्धतीने दोन्ही साईड मी बनवून घेतलेले आहे ती. यानंतर आपल्याला स्क्रू टाकायचा आहे आणि स्क्रू नंतर छोटा मणीसुद्धा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर आता इथे व्यवस्थित सुई काढून घ्यायची आणि व्यवस्थित धागा 2च पदरी आहे म्हणून त्याची गाठ एकदम छोटी येणार आहे. तर व्यवस्थित 5 ते 6 गाठी मारून घ्यायची आहे ती. हे बघा, असं सुंदर पद्धतीनं बनवलेलं मंगळसूत्र अगदी कमी वेळेत आणि कमी खर्चात घरच्या घरी कसं बनवायचं ते मी सांगितलेलं आहे. तर तुम्हाला सुद्धा नक्की ही डिझाईन आवडली असेल.
तर तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.